सगळ्यांच्या नादी लागायचं, सगळ्यांच्या, माझ्या पण लागा, अजून तिसऱ्यांच्या लागा, पण पवारांच्या कधी नादी लागू नका. लोकांना वाटायचं झालं इंग्रजी येते का नाही. माझ्यावर तर आरोप झाला प्रचारात, म्हणले निलेश लंकेला इंग्लिशच येत नाही. अरे जेव्हा उठलं डायरेक्ट म्हणलं आहे निलेश ज्ञानदेव लंके. झालं गेलं, गंगेला मिळालं, आपलं तर जुळलं ना खटका. आता लोक मला म्हणतात याने असं केलं तसं केलं, जाऊन ते तिकडं तिच्या आयला गेलं. आपली जिथं संपत्ती ना हे तिथून त्यांची चालू होती. पवार गप काय हे सुद्धा कळत नाही, पवार हसले का हे सुद्धा कळत नाही, आणि पवार रागवले का हे सुद्धा कळत नाही. त्याच्यामुळं आपलं चाललंय ना आपत्तीत सगळ्यांची, चालून द्या. तशीच माझी विनंती आहे, सगळे तुम्ही माझ्यासारखेच आहे, भोळे आहेत. कोणाला कोणतं इंजेक्शन लागतं, कोणाला टॅबलेट लागती, कोणाला सी व्हिटॅमिनची गोळी लागती, कोणाला डबल पॉवरचं इंजेक्शन लागतं. त्याला एक सोपे कामं माझ्याकडे सोडवा, अवघड कामं निधी बिधी हे तुम्ही बघा. रोहित दादाने आता काहीतरी सांगितलं, आता काय मला थांबवायसाठी वेगवेगळे उपक्रम चालू आहे. अहो दादा, तुम्हाला कोणी थांबित असतं का? हे एवढं सोपं आहे काय? ते आमच्याकडे जुन्या काळात लोक म्हणायचे स्वप्न बघायचे असल्यावर खांडाच्या घरात झोपायचं खांडाखाली, बरोबर आहे की नाही? मग स्वप्न पडायचं. आता खांडाचे घरं पण नाही राहिले, त्याच्यामुळे स्वप्न पण पडणार नाही. तुम्ही काय काळजी करू नका दादा. तुम्ही मागच्या वेळेस आले 40,000 मतांनी निवडून, यावेळेस येणार हे 80,000 मतांनी निवडून. हे निलेश लंकेचं वाक्य आहे, आणि हे निलेश लंकेचं वाक्य यांची नजर मला सांगते सगळ्यांचं. मी भविष्यकार नाही, पण प्रत्येकाची नजर वाचता येते, प्रत्येकाचं मन वाचता येते. इथल्या प्रत्येकाच्या मनात एकच आहे, माझ्या मतदारसंघाचा नेता आमचा आमदार आहे ना, हा राज्यात सगळ्यात जास्त मतांनी निवडून आला पाहिजे. ही जामखेडकरांनी खूनगाठ बांधली हे तुम्हाला माहित नाही, त्याच्यामुळे तुम्हाला कोण थांबितो? अरे ज्यांनी कधी ज्याचा सामाजिक कामामध्ये सहभाग नाही, कोणी शेजाऱ्याच्या एखाद्या पोराच्या हातात एखाद्याने बिस्किट पुडात सुद्धा नाही दिला, आणि जर असे म्हणले आम्हाला आमदार व्हायचं तर कसं होणार आहे? त्याला दानत लागती. लय लोक उद्योगपती आहे, उद्योजक आहे, त्यांचं पेटून दिले तरी जायचं नाही लवकर 2-4 वर्षी. दानत नाही ना, पण दानत आहे ती रोहित दादांकडे दानती दानत. हा अरे एवढी दानत असल्या नेता आहे ना, ते सायकली काय असं काय फिक्स आहे काय? आमदारांनी सायकल वाटावा, आरोग्याचे अँब्युलन्स आणावा, हे काय असं फिक्स आहे का? शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन सुद्धा त्या शेतकरी माझा सुखी झाला पाहिजे, शेतकरी चांगला आर्थिक सोर्स निर्माण झाले पाहिजे, हा विचार करणारा आपला तुमचा आमचा सर्वांचा नेता आहे. त्यामुळे तुम्ही मनातून काढून टाकव. अरे तुम्ही राज्यात फिराव, आणि आता कमी जास्त पडलं तर मी आहे ना, आता मी आहे ना. कोणाला कोणचं इंजेक्शन लागतं, कोणाला टॅबलेट लागती, कोणाला सी व्हिटॅमिनची गोळी लागती, कोणाला डबल पॉवरचं इंजेक्शन लागतं. त्याला एक सोपे काम माझ्याकडे सोडवा, अवघड काम निधी बिधी हे तुम्ही बघा, आहे का नाही? अवघड काम आहे ना हे, बाकीचं अवघड काम आहे, आपलं कसं सोपं काम आहे. तुम्ही म्हणले ना हे जरा यंत्रणा लाईनीत चालत नाही, हे पण लागत. हा ओमराजेंना विचारा, राजे फुकट नाही, सगळ्यात जास्त देशात जास्त मतांनी निवडून येत. त्यांच्याकडे सगळे डबल इंजिन आहे. ते सत्काराचे 2 प्रकार आहे. मी तर बऱ्याच जणांना सांगतो, तुझा सत्कार कोणचा कसा करू सांग. एखाद्या अधिकाऱ्याला मी सांगत असतो, साहेब तुमचा सत्कार करायचा, कसा करू सांगा बरं. ते म्हणतो नाही सत्कार नका करू, मी काम करून देतो तुमचं. तसं आमच्याकडे 2 प्रकारचे सत्कार आहे. ओमराजे तुमच्याकडे आहे, तुमच्याकडे तर 3 प्रकारचे असते, कारण राजे आहेत ना. एवढं ओमराजेंचं सुद्धा काम आहे, एकदम धडाडीचा माणूस. त्याच्यामुळं आज एवढा व्याप असताना, मतदारसंघातला जिल्ह्यातला व्याप असताना या ठिकाणी आले. इथं आल्यावर सुद्धा काही लोकांनी लगेच वशिला लावला होता, राजे जरा आमच्या मतदारसंघात येऊन जाता का, त्यांना जरा आम्हाला आमचं बघून द्या. ते पण इतके चॅप्टरने त्यांनी आमच्यावर टाकलं, म्हणलं यांना घेऊन जा वाटलंच. या सगळ्यात सोपा कोण आहे? मी आहे ना. तरच कोणाला देतं माणूस? हाताखालच्या माणसाला. कान धरा आणि चला. आता हे दोघं पण कसे, मी आपला जीव जोर आहे का नाही? म्हणजे आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने ओमराजे कार्यक्रमाला आले. त्यामुळे दादा तुम्ही काळजी करू नका. तुम्ही ह्या मतदारसंघाची जनता तुम्हाला राज्यात सगळ्यात जास्त मताधिकाऱ्यांनी निवडून देईल, हे तुम्हाला मी खात्री आणि विश्वासाने सांगतो.
मगाशी काहीतरी नानाने सांगितलं, पंचसूत्री काहीतरी सांगितली, आता तीच लावून धरायची का? झालं गेलं, गंगेला मिळालं, आपलं तर जुळलं ना खटका. आता लोक मला म्हणतात याने असं केलं तसं केलं, जाऊन ते तिकडं तिच्या आयला गेलं. आता तर गेलो ना आपण, खासदार झालो ना. मला काही जण म्हणतात ते पिटिशन दाखल केलं. मला एका पत्रकाराने विचारलं आता कसं? मी म्हणतो आता मला 5 वर्ष लोकांनी जनतेची सेवा करण्यासाठी संसदेत पाठवले आणि त्यांना 5 वर्ष फक्त कोर्ट कचेऱ्या एवढाच उद्योग त्यांना दिलेला आहे, एवढंच दिलेलं आहे ना. त्यामुळे लय नाना लय खोलात जाऊ नका. आता ही पंचसूत्री आता दादाच्या निवडणुकीत आपण बरोबर राबू. आता त्याच्यामुळे मी हे समजून घेतला, विषय समजून घेतला. आणि आता इथं जर उलट पालट करताना तर येड्यांनो मुक्तान तुम्ही राजकारणाचं तुमचं थोडं छोटं मोठं राजकारण ते पण संपून घेता. उलट दादाच्या नादी लागून काहीतरी चांगलं पदरात पाडून घ्या. एवढं नेता काय नसता कर्ज जाम खेळचाय का? हा बरोबर आहे ना. हे राज्याचा नेता आहे, राज्याच्या नेत्याकडून घ्या पदरात पाडून काहीतरी. अरे आमच्यासारखे माणसं लावून झुकून राहतात तर तुम्ही तर काय. माझं तर प्रत्येकाच्यात वाक्य आहे, प्रत्येक ठिकाणी सांगतो आहे ते खरं आहे. मी स्पष्ट बोलतो, जे आपल्या पोटात आहे ना तेच वाटा आहे. मी तर सांगतो बऱ्याच जणांना, सगळ्यांच्या नादी लागायचं, सगळ्यांच्या, माझ्या पण लागा, अजून तिसऱ्यांच्या लागा, पण पवारांच्या कधी नादी लागू नका. आपली जिथं संपत्ती ना हे तिथून त्यांची चालू होती. पवार गप काय हे सुद्धा कळत नाही, पवार हसले का हे सुद्धा कळत नाही, आणि पवार रागवले का हे सुद्धा कळत नाही. त्याच्यामुळं आपलं चाललंय ना आपत्तीत सगळ्यांची, चालून द्या. तशीच माझी विनंती आहे, सगळे तुम्ही माझ्यासारखेच आहे, भोळे आहेत, पण डोक्यात काय हवा जाऊन देऊ नका, तुमच्या नका जाऊन देऊ. आणि तिसऱ्यांच्या कोणाच्या डोक्यात असं तर त्यांना पण सांगा जरा थिराणी घे. त्यांच्या बोटाला धरून आपण कुठेतरी जाऊ ना, जागा करू ना, वेगळं काही करू नका. काम करणारा माणूस आहे, जे बोलतो ते करतो, हे म्हणजे रोहित दादा. आणि आता तर पुढल्या 2 महिन्यांनी महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. काळ्या दगडावरली पांढरी रेषे, सरकार आपलंच आहे. त्यामुळे आम्ही पण वाट बघून अरे सरकार कधी येते. कारण आता आम्ही दिल्लीत गेलो, दिल्लीत तर काय आम्हाला वाटलं काय जुळत का नाही काय. मी आता ओमराजांना काय म्हणतो, अरे निधी कसा आणायचा, हे लोकांचे काम कसं करायची हे तरी सांगा. पहिलं जरा आमदारकी जरा अबाधित होती ना, यांचा सल्ला नाही घेतला तर पुढल्या वेळेस लोकांचं बघा तुम्ही. लोक आहे ना आपल्याला आहे ना फुलं पण आपल्या उधळतात, आणि नंतर गावाच्या गेटवर बोर्ड पण लावितात, चलो जाओ. 5 वर्षात तुम्ही काहीच केलं नाही. त्याच्यामुळं शिकवायचं, इथं लोकांत सांगायचं. अरे मला सगळीकडे आता आहे ना, माझ्या आता लगेच 2-4 काम दिले, रस्त्याचे पत्र दिलं, अजून कशाचे दिले रे, मला बरेच पत्र दिले. आता आमची अवघड परिस्थिती अशी, आम्हाला पत्र द्यायचं म्हणलं हिंदीत नाही तर इंग्रजीत द्यावं लागत पुढे संसदेत. पण शिकलो ना मी, पहिल्यांदाच इंग्रजीतच डायरेक्ट आणला का नाही. लोकांना वाटायचं आलं इंग्रजी येते का नाही. माझ्यावर तो आरोप झाला प्रचारात, म्हणले निलेश लंकेला इंग्लिशच येत नाही. अरे जेव्हा उठलं डायरेक्ट म्हणलं आय निलेश ज्ञानदेव लंके. अरे काय अवघड आहे सांगा ना. त्याच्यामुळे निश्चित आपण या 5 वर्षामध्ये येणाऱ्या काही जे का प्रलंबित प्रश्न असतात, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असली तर मी आहे भक्कम, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असली तर आहे रोहित दादा, अजून काही केंद्राच्या योजना असल्या तर मी आहे ना. मी बरोबर जुळीत असतो, तुम्ही काय काळजी करू नका, बरोबर यंत्रणा लावित असतो. आणि या मतदारसंघामध्ये राज्य आणि केंद्राचं भरभरून असं आपण निधी आणू. या तालुक्यातील जे राहिलेले प्रलंबित प्रश्न आहेत, थोडेफार प्रश्न ते येणाऱ्या कालखंडामध्ये सोडवण्याचं काम केलं जाईल, हा या ठिकाणी शब्द देतो. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतो, जाता जाता प्रत्येकाने या ठिकाणी एक अशी खूणगाठ बांधायची, आपला हा नेता राज्यात सर्वाधिक मताने निवडून आला पाहिजे, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करा. अरे 5 वर्ष तुमच्यासाठी झिजला, 5 वर्ष तुमच्यासाठी वाहून घेतलं. आता आपल्या नेत्या वेळ ना, आपण सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलं पाहिजे. हेच या ठिकाणी सर्वांना आश्वासित करतो. थांबतो. रामकृष्ण हरी. हा हे इसरायचं नाही. आधीच सांगितलं होतं, काहीही करा पण पवारांचा नाद करू नका. ते हसतात तेव्हा त्याच्या मागे काहीतरी प्लॅन असतो, रागवतात त्याच्या मागे काहीतरी कारण असतं. निलेश लंकेंनी भाषण गाजवलं. रोहित पवार आणि ठाकरेंचा ढाण्या वाघ ओमराजे निंबाळकर यावेळी उपस्थित होते.
तेव्हा लंकेचं भाषण ऐकून दोघेही खळखळून हसायला लागले होते. लंकेंनी आपल्या भाषणात सुजय विखेंना चांगलंच जोडलं. यावेळी त्यांनी अजितदादांची ही चांगलीच खेरडपट्टी काढली आहे. आता निलेश लंकेच्या या भाषणावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.